की एक ॲबिलिटी असते जो एखाद्या फोर्सला इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. काय करतो? इन्क्रीज करू शकतो किंवा द ॲबिलिटी विच इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द फोर्स. म्हणा नेक्स्ट. सो याला आपण काय म्हणतो? मोमेंटम. सो सेकंड लॉ ऑफ न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड द फोर्स. म्हणजे फोर्स किती तुम्ही अप्लाय करता एखाद्या वस्तूवरती त्याच्यावरती डिपेंडंट आहे की ती वस्तू किती डिस्प्लेस होत आहे किंवा त्याच्यावरती अप्लाय झालेल्या फोर्समुळे त्याच्यावरती काय परिणाम होत आहे. समजत आहे का? समजा एखादा ट्रक उभा आहे आणि तुमची ताकद एखादा सायकलला उचलायची तर तुम्ही ट्रकला हलवू शकता का तिथून? समजत आहे? म्हणजे तुमची फोर्सची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे? फक्त सायकलला. समजा सगळ्यांना. थर्ड लॉ, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, जर समजा मी बंदूक पकडून आहे आणि त्याचा तेथे त्या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय करतो तो घोडा आपण असा मागं करतो तर ती बंदूकची गोळी पुढे चालली जाते सरळ. एक बॉल घेऊन भिंतीवर जोरात फेकून मारला, ही झाली ऍक्शन. रिएक्शन काय होत आहे की तो बॉल आपल्याकडे वापस येतो. समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? व्हेरी गुड. समजत आहे का?